मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे जानकी घराच्या बाहेर बसलेली असते आणि मग ऋषिकेश तिच्याजवळ येतो आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, मी तुला कसं समजावून सांगू की ती बाई माझी आईच आहे. त्यावर जानकी म्हणते, मीही तुम्हाला कसं समजावून सांगू, मला कळत नाही आहे की ती बाई तुमची आई नाही आहे. आज जर तो माणूस खरं बोलला असता तर तिचं पितळ आजच सर्वांसमोर उघड झालं असतं. त्यावर ऋषिकेश म्हणतो, मला माहीत आहे तो माणसाला खोटं बोलायला कोणी भाग पाडलं, तो डाव तुझ्यावरच कोणी उलटवला, दुसरं कोण करणार ऐश्वर्याशिवाय, आणि हे तुलाही माहीत आहे. पण तू का हे सारखं सारखं खोटी पडतीयस आणि ह्या सर्वांच्या मागे लागली आहेस? तुला काय गरज होती हे पुरावे शोधायला जाण्याचे आणि स्वतःचाच डाव फसवून घेण्याचे? मला या रोज रोजच्या भांडणाचा फारच कंटाळा आलेला आहे. आणि इकडे सौमित्रा नानांना म्हणत असते, बघताय ना तुम्ही जानकी कोणत्या थराला जाऊन पोहोचली आहे. स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी तिने पैसे देऊन बाहेरून खोट्या माणसाला घरात बोलवलं. किती हा खोटारडेपणा. त्यावर नाना म्हणतात, अगं आपली जानकी अशी नाहीये, नक्कीच काहीतरी गैरसमज झालेला आहे. तेवढ्यातच तिथे सारंग येतो आणि सारंग म्हणतो, कसला गैरसमज नाना, ती खोटं बोलत आहे, माझ्या बायकोवर खोटे आरोप लावत आहे, कारण मी आणि ऐश्वर्या आता आईच्या जवळ आलो आहेत आणि त्यामुळे आईने जानकीला दूर लोटला आहे. हे तिला खपत नाहीये, त्यामुळे ती आमच्यावर खोटे आरोप घालते आणि नेहमीच आमच्या विरोधात डाव मांडत असते. त्यावर नाना म्हणतात, आणि एवढे दिवस तुझी बायको काय डोक्यावरनं पदर घेऊन वावरत होती का? त्यावर सारंग म्हणतो, मला मान्य आहे की माझ्या बायकोकडनंही चुका झालेल्या आहेत, पण आता ती चांगलं वागत आहे आणि हेच जानकी वहिनींना चालत नाहीये, त्यामुळेच त्या हे सर्व करत आहे. आणि इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो, आपण आता वेगळं राहूयात आणि ह्या घराचे 4 हिस्से करूयात. म्हणूनच मी आता उद्या सौमित्र आणि शर्वरीला बोलवलं आहे. त्यावर जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, असं करू नका. आपण एक वेळेस ही घर सोडून चूक केली आहे, पण आता तीच चूक डबल नको करायला. आपण पाहिलं, आपण जेव्हा ह्या घरात नव्हतो त्यावेळेस ह्या घराची बोली लागली होती. आणि इकडे सारंग नानांना आणि सौमित्राईला म्हणत असतो, आता हे सर्व प्लीज थांबवा, मला आता हे सहन होत नाहीये, हे भांडण आणि हे रोज रोजचेच घरातले तंटे. आणि हे जर का तुम्हाला वाटत असेल थांबावं तर यावर एकच पर्याय आहे, ते म्हणजे प्रॉपर्टीचे हिस्से. तेवढ्यातच तिथे ऋषिकेश येतो आणि म्हणतो, खरंच सारंगने बरोबर म्हटलेलं आहे. आता ह्या घरातले माणसं तेव्हा सुखी होतील ज्यावेळेस प्रॉपर्टीचे 4 हिस्से होतील, आणि त्यामुळेच मी उद्या वकिलांना प्रॉपर्टीचे पेपर्स रेडी करायला सांगितलं आहे. त्यावर सारंग म्हणतो, अरे दादा, पण असं कसं, उद्या तर आपण दोघेच असतो ना, शर्वरी आणि सौमित्र तर नसतील. त्यावर ऋषिकेश म्हणतो, तू त्याची काळजी करू नकोस, मी त्या दोघांना आधीच सांगितलं आहे की उद्या येण्याचं, त्यामुळे ते उद्या वेळेतच येतील. आणि एवढंच नाही तर मी प्रॉपर्टीचेच नाही तर घराचेही 4 हिस्से करायला सांगितले आहेत. त्यावर नाना म्हणतात, अरे ऋषिकेश, तू हे काय बोलत आहेस, तुला कळतंय ना, तुम्ही ह्या घरामध्ये लहानाचे मोठे झालात. त्यावर ऋषिकेश म्हणतो, हो नाना, तुमचं बरोबर आहे, पण आता हे मोठं झाल्यासच आम्हाला कळत आहे, ह्या घरामध्ये आम्ही एकत्र नाही राहू शकत, कारण ह्या घरामध्ये मायेची जागा रागाने घेतली आहे आणि प्रेमाची जागा तिरस्काराने घेतली आहे, आणि आपुलकीने तर केव्हाच ह्या घराकडे पाठ फिरवली आहे. का या प्रॉपर्टीचे हिस्से झाले की मग कोणाच्याच डोक्यामध्ये वाईट विचार येणार नाहीत आणि सर्व शांत होतील. म्हणूनच म्हणत आहे नाना, ह्या प्रॉपर्टीचे हिस्से आपण करूनच टाकूयात. आणि आई, मला माहीत आहे की तुला जानकी सून म्हणूनही नकोय आणि लेक म्हणूनही नकोय, पण मी तिची साथ सोडू शकत नाही, कारण मी अग्नीच्या साक्षाने तिला वचनं दिली आहेत की तिच्या सोबत राहण्याचे. त्यामुळे ती जर ह्या घरामध्ये नसेल तर मीही हे घर सोडून तिच्यासोबतच जाईल. आणि इकडे जानकी घराच्या बाहेर तिला बसलेली असते आणि तिला डोळा लागला असतो. ते पाहून ऐश्वर्या तिथे येते जानकीच्या जवळ आणि तिला बघत राहते. त्यानंतर ती स्वतःच्या मनाशीच म्हणते, अगदी दारातल्या भिकाऱ्यासारखी हिची अवस्था झाली आहे. घराला सोडून तू जाणार नव्हतीस ना, मग आता बस इथेच अशी, अगदी बसून बसून तुला मुंग्या लागतील. त्यानंतर तिच्या डोक्यामध्ये अगदी एक दुष्ट कल्पना येते आणि त्यानंतर ती किचनमध्ये जाते आणि वाटीभर साखर आणते आणि त्या जानकीच्या साईडनं ती सर्व साखर टाकते. त्यानंतर अगदी थोड्याच वेळात
तिला तिथे त्या साखरेला मुंग्या लागतात आणि ऐश्वर्या नंतर दार लावून बसलेली असते, आतमध्ये दार लावून गेली असते. मग जानकीला त्या मुंग्या चावायला लागतात. हळूहळू त्या मुंग्या इतक्या वाढत जातात की तिच्या पूर्ण अंगावर मुंग्या चढतात आणि तिला फार मोठ्या जखमा करतात. त्यानंतर तिला जाग येते आणि त्या मुंग्या तिच्या अंगावर ज्या चढलेल्या असतात त्यामुळे तिचं अंग पूर्ण गुदी आलेले असतात. ती खाजवायला लागते. तिला फारच त्रास होत असतो. त्यामुळे ती दार वाजवते, आवाजही देते, पण दार कोणी उघडत नाही. त्यानंतर पार्वती आई ते दार उघडते आणि तिला म्हणते, अगं काय गं झालं, तू एवढी का दार वाजवत आहेस आणि हे तुझ्या अंगाला काय झालं आहे? त्यानंतर ती म्हणते, माहीत नाही कसं काय, पण एवढ्या मुंग्या अचानक इथे आल्या, कुठनं आल्या असतील ते माहीत नाही, पण मला आत्ता फारच त्रास होत आहे. त्यानंतर मग ज्या पार्वती आई तिला शांत करते, बसवते, तिच्या अंगावरच्या सर्व मुंग्या झटकून टाकते आणि त्या तुळशीमधली माती तिच्या संपूर्ण अंगाला लावते आणि तिला म्हणते, तुला आता बरं वाटत आहे ना, तुझा त्रास कमी झाला आहे का जानकी, असं तिला विचारत असते. आणि हे सर्व पार्वती आई करत असताना जानकीला फारच आश्चर्य वाटतं, कारण पार्वती आई तिला फारच प्रेमाने ती माती लावत असते आणि पार्वती आई ती माती लावत असताना जानकीला म्हणते की ह्या अंगणातल्या मातीमध्ये खूप ताकद असते, ही अगदी विंचवाचं विषसुद्धा उतरवू शकते. आणि त्यानंतर तिला चक्कर येते पार्वती आईला. मग जानकी त्यांना म्हणते, काय झालं तुम्हाला, आणि ऋषिकेशला आवाज देते. त्यानंतर ते दोघे पार्वती आईला घेऊन घरामध्ये येतात. त्यानंतर जानकी तिला पाणी देते प्यायला आणि मग तिला त्या रूममध्ये सोडवतात. आणि इकडे हे बघताच लगेचच ऐश्वर्या सौमित्रा आईकडे येते आणि सौमित्रा आईचे कान भरवायला सुरू करते. ऐश्वर्या सौमित्रा आईला सांगायला लागते की आई तुम्ही इथे आहात का? त्यावर सौमित्रा आई म्हणतात, सकाळी सकाळी मी कुठे भटकायला जाणार आहे? त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही आई, तुम्ही योग्य ठिकाणीच आहेत, पण बाहेर त्या दोघी खोटारड्या सासूसुनांची भूते भटकत आहेत. काय सांगू तुम्हाला, एवढी नाटके चालू आहेत त्यांची. त्यावर सौमित्राई विचारतात, काय गं काय झालं? त्यावर मग ऐश्वर्या सांगते, बाहेर जानकीला थोड्याशा काय मुंग्या लागल्या, थोड्याशा चावल्या, तर मग लगेचच तिची खोटारडी सासू तिच्याकडे गेली आणि तिच्या अंगाला आपल्या अंगणातली माती लावली आणि म्हणे, आपल्या मातीमध्ये विंचवाचं विष उतरण्याचीही ताकद असते. पण मी काय म्हणते आई, त्या बाईला आपल्या अंगणातल्या मातीचा एवढा काय ओपूळ का? आणि मग लगेचच जानकी तिला चक्कर आली आणि मग जानकीने तिच्या त्या खोटारड्या सासूला घरामध्ये आणलं आणि तिला पाणी वगैरे वगैरे दिलं. काय खोटारड्या बाहेर ह्या दोघी जणी आणि ह्या काय नाटकं करतायत, अगदी एखाद्या दिग्गज कलाकाराला मागे टाकतील अशी. काय तर म्हणे ही जानकी घरात येणार नव्हती आणि आता त्या खोटारड्या सासूचा सहारा घेऊन लगेच घरात आली. बघा आता तुम्हीच, तुमच्या शब्दाला काहीच मान नाही. त्यावर पार्वती आई म्हणतात, जानकी होती म्हणून बरं झालं. त्यावर जानकी म्हणते, आणि जर मी नसते तर मग तुम्ही थोडीशी साखर तुमच्याजवळ ठेवत जा, म्हणजे असं जर काही झालं तर लगेचच साखर तोंडात टाकता येईल. आणि त्यावर पार्वती आई म्हणते, काय रे ऋषिकेश, तुमच्या दोघांचं काही भांडण वगैरे झालं आहे का? मला माहीत आहे की मी इथे असणं तुझ्या बायकोला आवडत नाही, पण तुम्ही दोघे माझ्यामुळे भांडण करू नका. इकडे ऐश्वर्या सौमित्राईला म्हणते, मी तर म्हणते तुम्ही जाऊन त्या जानकीला जाबच विचारा, कारण माझ्यासाठी तर तुम्हीच ह्या घरच्या कर्त्या आहात आणि तुम्हीच मालकीण आहात, बाकी दुसरं तिसरं कोणी नाही, असं ती सौमित्राचे कान भरते. आणि इकडे जानकीला म्हणतो, थांब जानकी, तू अशी जाऊ नकोस, आणखी किती दिवस तू अशीच बसून राहणार आहेस? काल रात्रीही तू घरामध्ये आली नाहीस. आणि खरंच पार्वती आई जे म्हणत आहे ते बरोबर आहे, आपल्या दोघांमध्ये उगाच आपण वाद नको निर्माण करायला, कारण मला विश्वास आहे तू जे म्हणती त्या सर्व गोष्टींवर. त्यावर जानकी म्हणते, त्याचा विषयच नाही आहे, मला माहीत आहे तुमचा माझ्यावर विश्वास आहे, पण मी जी गोष्ट सांगत आहे त्यावर तुम्ही का विश्वास ठेवत नाही आहात? टेस्ट सॅम्पल बदलले गेले आहेत, या गोष्टीवर तुम्ही का विश्वास ठेवत नाही आहात ऋषिकेश? त्यावर मग तो म्हणतो, अगं माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण तुझ्याकडे काय पुरावे आहेत? काही त्याचा आहे का? तर मग तिथे सौमित्रा येते आणि सौमित्रा म्हणते, अरे त्याचं कशाला विचारतोयस, ही आणेल की पुरावे, म्हणजे मग ही पुरावे आणेल आणि ही सावत्र सासू हिच्यावर ओरडेन, मग ही तुझी बायको वाईट वाटण्याचं नाटक करेन आणि ही
खोटारडी बाई तिची खरी सासू तिला हाताला धरून घरात आणेल. ही मालिका अशीच चालू राहणार कारण जानकी वारंवार असंच वागणार. मला खात्री आहे ही कधीही सुधारणार नाही. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करते. यावर जानकी म्हणते, आई असं काही नाहीये. त्यावर सौमित्रा म्हणते, तू काही बोलूच नकोस. आता मला सर्व कळून चुकलं आहे. माझा काही ह्या घरामध्ये हक्क राहिलेलाच नाही आणि अधिकारही राहिलेला नाहीये. कारण असं जर असतं तर तू वापस ह्या घरामध्ये आली नसतीस. आणि हे सर्व ऐश्वर्या दुरून ऐकत असते. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. जानकी ऋषिकेशला म्हणत असते, मी हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन, पण फक्त मला थोडा वेळ द्या आणि त्यासाठी हे प्रॉपर्टी प्रकरण थोडं प्लीज पुढे ढकलाल का. त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, मी हे करू शकत नाही कारण आज मी सर्वांनाच बोलवलं आहे आणि काय तो निकाल मला आज लावायचाच आहे. कारण यापुढे मी कसलाही वाद सहन करू शकत नाही. सौमित्र आणि शर्वरी दोघेही आलेले असतात आणि तो म्हणतो, मला हे बिलकुलही पटत नाहीये. यावर जानकी म्हणते, बरोबर आहे, मलाही काहीच पटत नाहीये. सौमित्राही म्हणतात, तुला पटत असो वा नसो पण हे होणारच. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.